आताचा होणारा मॅच एक टप्पा पुढे जायचंय, त्याच्यामुळे एक सामना अगोदर जिंकला होता टीमनं द ग्रेट मराठा जुचंद्र खेळेल. आता टीम शेवी 26 चंदनसर या संघाशी ते खेळणार आहेत. या दोन संघादरम्यानचा हा मॅच 2 सामने जिंकून एक संघ थोडासा पुढे गेलेला आहे. तोही यानंतर खेळताना आपण पाहणार आहोत. त्याच्यामुळे आजचा दिवस जो आहे तो खऱ्या अर्थानं टीम 94 कामन आता 2 सामने विजय संपादित करून तेही थांबल्यात. पण त्यांच्या समोर कोण येणार खेळण्यासाठी, त्यासाठी हा मॅच महत्वाचा. टॉस जिंकला होता टीम शेवी 26 चंदनसरच्या संघानं आणि सुमितनं म्हटलं होतं की आम्ही क्षेत्ररक्षण करू. पहिल्यांदा चूज टू बोल फर्स्ट चा निर्णय झालाय. ही संपूर्ण स्पर्धा जसा आपण उल्लेख करतोय वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन त्यांच्या जोडला RS ग्रुप विरार आणि को पार्टनर आहेत प्रकृती हॉस्पिटल्स, RS ग्रुप, विवा ग्रुप, स्वस्तिक ग्रुप, SBS या सर्वांचं साथ लाभले या वसई विरार प्रीमियर लीग पर्व पहिला आहे. आजचा दुसरा दिवस आहे. उद्याच्या दिवशी देखील 4 संघ जे दाखल होणार आहेत. त्यांना महत्वाची सूचना आहे, आज थोडेसे उशिरा संघ दाखल झाले पण उद्या आपण वेळेवरती यायचंय, कारण आजच्या पेक्षा किंवा कालच्या पेक्षा उद्या 2 अजून सामने एक्स्ट्रा सामने आहेत जे सेमीफायनल फायनल, त्यामुळे तुम्ही वेळेवरती दाखल होणं गरजेचं आहे. मॅच लागेल सुरुवात. प्रथम बॅटिंग करताना आपण पाहणार आहोत द ग्रेट मराठा जुचंद्र संघ एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम शेवी 26 आहेत. खेळ आमच्या जोडीनं जोडले गेल्यात. महत्वाचा मॅच आहे. हा सामना जिंकायचा आहे. क्वालिफायच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकायचं आहे. क्वालिफायर वाला मॅच नंतर येणार आहे पण एक पाऊल पुढे टाकायचं आहे. त्यासाठी हा सामना दोघांसाठी महत्वाचा आहे. सुमितनं म्हटलंय स्ट्रॅटेजी आहे, डावपेच आहे, कारण हा महत्वाचा मॅच आहे. तर दुसऱ्या बाजूला अयुब शेख, कैवल्य पाटील तेही रेडी झाल्यात या आव्हानाचा सामना करण्यासाठी. सलामीची जोडी मैदानामध्ये उतरेल त्यावेळेला पुन्हा एकदा येऊया, एक धून ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. चला बॅट्समन चला. थँक्यू. नक्कीच आमदार साहेबांचं गाणारं हे गाणं आपण ऐकलंय आणि बहुजन विकास आघाडी या संपूर्ण स्पर्धेच्या पाठीमागे जर जो रोल महत्वाचा आहे तो बहुजन विकास आघाडीचा आहे. त्यांच्या जोडीनं आपण जसा RS ग्रुपचा उल्लेख केला होता, वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी टीम आहे तिथे. आता टीम 94 कामन खेळते त्याच्यामुळे टीमचं महत्व प्रत्येकाला माहिती आहे, म्हणून मी टीमचा उल्लेख केला होता. T फॉर टुगेदरनेस, E फॉर एव्हरीवन, A फॉर अचीवमेंट आणि M फॉर मोवर. जर एकत्र राहून काम केलं तर त्याचा जास्त आनंद मिळतोय. तो मैदानावरती पाहिलाय, मैदानाच्या बाहेरही या स्पर्धेचं आयोजन नियोजन करताना एक युनिट आहे, एक टीम युनिट आहे ज्यानं या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे मोलाचा सहभाग नोंदवलाय. मॅचच्या दिशेने जाऊया. सलामीची जोडी मैदानामध्ये सज्ज भावेश पाटील आणि दुसऱ्या बाजूला अयुब शेख, ऑल इंडिया ओपनचा खेळाडू नॉन सेकंडला आणि गोखिवरेचा भावेश पाटील गोलंदाजीसाठी पहिल्या षटक हाताळण्यासाठी द फेस ऑफ मुंबई क्रिकेट ओमकार देसाई. स्ट्राईकला भावेश पाटील. पहिला चेंडू बघितला आपण तर फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र फक्त टप्पा पडला, चेंडू वर राहिला आणि ओमकार देसाई, सुमित डेकले, त्याच्यानंतर बघितलं आपण तर अयुब शेख यांना बघतोय फ्रेम मध्ये, कैवल्य पाटील बघितलं. या याच्यामध्ये बघितलं तर ओपनचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. नाही, ओपन ऑल इंडिया ओपनचा जो आयकॉन आहे तो आता मैदानावरती दाखल झाला आहे. आयकॉन आणि आयकॉन एकमेकांसमोर आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, व्हाईट यॉर्कर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला गेला होता. धाव घेण्याची कुठली संधी नाही. पहिले 2 चेंडू निर्धाव. 2 चेंडू डॉटच्या रूपाने पाहायला मिळत आहेत. तर ओमकार देसाईकडे काय बघितला अनुभव आहे आणि तो अनुभव 50 लावत असताना पाहायला मिळतोय. भावेश पाटील ज्याने की गोखिरेच्या माध्यमातून अनेक वेळा क्रिकेटला खेळलेला आहे, ज्याने की बघितलं गोल्डन स्टार गोखिरेच्या माध्यमातून क्रिकेटला खेळलाय, फादरडीच्या माध्यमातून क्रिकेटला खेळलाय, तो स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. मात्र अयुब शेख बघितला आपण तर त्याला कानमंत्र देतोय. ऑफस्टंपच्या बाहेरनं हाच प्रयत्न चालला होता. 2 चेंडू खोलवर टप्प्याचे होते. हा चेंडू थोडासा शॉर्ट ऑफ प्लेन पिकअप पूल
फटका गेलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं षटकार. थँक्यू. पहिल्या चेंडूपासून हा प्रयत्न चालला होता. पहिला ऑफस्टमच्या बाहेर बीट झाल्या, खोलवा टप्प्याचा चेंडू होता. त्यानंतरचा हा थोडासा शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी. आता पिकअप पुल केला होता त्या चेंडूला आणि पाठवलं सीमारेषा पार. बघा मेगा स्क्रीनवरती बघा, पाठीमागे गेलं, ताकद झोकली, चेंडूला पाठवलं मिड विकेटच्या डोक्यावरनं षटकार. षटकार. मगासपासून तोच प्रयत्न करत होता बघितला आपण. तर भावेश तिसऱ्या चेंडूवर त्याला यश संपादन झालंय. षटकाराने खातं उघडलंय त्याने देखील. आता चेंडू बघितला ऑफ स्टंप वरती ठेवला होता ओमकारने. सिंगल आली आहे अँड अयूब इज मुव्हिंग ऑन स्ट्राईक हिअर. अयूब बघितला आपण स्ट्राईकला मोहत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे सरकली जाते 7 या धावसंख्येवरती. ट्रेमेंडस क्रिकेट ऑन दिस ग्राउंड हिअर अँड व्हॉट अ ब्युटिफुल ग्राउंड. आई जीवदानी मातेचं बघितलं आपण हे मैदान आपल्याला पाहायला मिळतंय आणि जीवदानी मातेचा उंच असा डोंगर आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या पायथ्याशी बघितलं आपण हे मैदान आपल्याला पाहायला मिळतंय तुकाराम मंगेला. नक्कीच जसं विरारची जीवनदायिनी अर्थात जीवदानी आई आणि जीवदानी याच्या आईच्या कुशीमध्ये वसलेलं हे मैदान हलक्या हातानं सॉफ्ट हँड खेळलं होतं. प्रत्येकाच्या अगेन्स्ट प्रत्येकाची स्ट्रॅटेजी बनली, डावपेच बनल्यात. एकाच्या अगेन्स्ट कसं जायचं, दुसऱ्याच्या अगेन्स्ट कसं जायचं, ही सगळी रणनीती आता कागदावर बनले. प्लॅन कागदावर बनलाय. बऱ्याचशा बिल्डिंगचा प्लॅन पण कागदावर बनतो, पण ज्यावेळेला ऑन साईट त्याला एक्झिक्यूट करावा लागतो. आता तेच आहे मैदानावरती ऑन ग्राउंड तुम्हाला प्लॅन एक्झिक्यूट करायचं आहे. शेवटचा चेंडू बाहेर निघाले होते भावेश पाटील. चेंडूला बघितला आपण तर पिक करता आले नाही. त्याचं कारण बघितलं आपण, चेंडू बघितला आपण थोडासा लांब ठेवला होता ओमकारने. वॉट अ डिलिव्हरी, फॅन्टॅस्टिक डिलिव्हरी. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. चला बघूया पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा आहेत दाफलकावरती 8. एक सिक्सर पाहिला, एक षटकार पाहिला. वारंवार ऑफस्टंपच्या बाहेर टप्पा ठेवण्याचा प्रयत्न ओमकार देसाईने केला होता. आणि ज्यावेळेला बऱ्याच खेळाडूंची चर्चा करताना त्यांनी म्हटलं होतं की स्पर्धा वसई विराट प्रीमियर लीगची स्पर्धा नवीन खेळाडूंना संधी आहे. असा मोठा व्यासपीठ बऱ्याच ठिकाणी मिळत नाहीये. एक गाव एक संघ किंवा ओपनचं क्रिकेट बऱ्याच वेळा खेळतात किंवा एक वाडीचं क्रिकेट खेळतात, आपल्या काही गटाचं क्रिकेट खेळतात, विभागाचं क्रिकेट खेळतात. आणि पहिल्यांदाच असा प्रयत्न वसई विरार या प्रीमियर लीगच्या माध्यमातून झाले आणि या ज्यांना समोर ठेवून चेहरा समोर ठेवून या स्पर्धेचे आयोजन नियोजन केलेले आहेत. आपण आता जयदीप गड आता चौमी सर यांना सध्या स्क्रीनवरती पाहता, विरोधभाई देखील त्यांच्या बाजूला यांनाही पाहतोय. कारण जयदीप गरज नक्कीच जवळनं तुम्ही त्यांचंही क्रिकेट पाहिले, आम्हीही पाहिले आहेत. कारण असा एक चेहरा म्हणजे वसईचे क्रिकेट किंवा टेनिस क्रिकेट पूर्णपणे गाजवून ठेवलेला असा खेळाडू आणि म्हणून या स्पर्धेचे एक ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्यांचा चेहरा समोर ठेवलाय. जयदीप गरट म्हटलं की स्ट्रॉंग आर्म्स. मला आजही आठवते मीराबाईंदरची स्पर्धा बघितला, डीप एक्स्ट्रा कव्हर म्हणजे सीमा रेषेवरून त्यांनी थ्रो केला होता सरळ स्टम्प्स वरती तुकाराम मंगेला. ती देखील एक मोठी आठवण आहे. टप्पा पडल्यानंतर बघितला आपण थोडासा उसले घेणारा चेंडू मात्र वाईड येतोय. अवंतर दादा बरोबर होतोय. अवंतर दादाने धावसंख्या पुढे सरकली जाते 9 या धावसंख्येत. 9 इज अ स्कोर. बघा त्यावेळेचा काळ असा होता की तो एमआरआय वाला बॉलचा सीन होता, त्याच्यामुळे तो काळ गाजवलेले जयदीप गरज सध्या आपण ज्यांना व्यासपीठावरती पाहतोय. मॅच ऑन आहे. स्ट्रायकरला पाहिलं तर अयुब शेख, बॉलिंग मार्कवरती ऋतिक उपाध्याय. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर ऑफस्टंपच्या बाहेरनं चेंडू पहिला लेंथला ओळखलं, परखलं आणि चेंडूला पाठवलं मिड विकेट बॉल लाईनच्या बाहेर षटकार. थँक्यू ऋतिक उपाध्याय. बघा सुरुवातीपासून पाहिलं तर त्याला संधी वारंवार दिलेली सुमितनं की अशा मोठ्या सामन्यामध्ये मोठा खेळाडू समोर होत्या. टेस्ट कधी होणार हीच टेस्ट. म्हणजे फार पूर्वी आपण आमला आणि अल्कलीची ती लिटमस टेस्ट पाहायचो, त्याच्यापेक्षा मोठी टेस्ट आहे ही. थोडीशी टेस्ट आहे जी तुमची आता समोर येऊ घातले. कोलवाटा चेंडू तर टॉप ऑफ द बॅट लागलाय. थोडेसे नाराज अयुब देखील आहेत. समोर आपण लॉंगॉनला या चेंडूला क्षेत्ररक्षण केलं गेलंय. एक धाव या चेंडूवरती पुढं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या, 8 धावा आल्यात. फक्त 3 चेंडूचा खेळ पाहिला. एक वाईट बॉल आला, एक षटकार आला, एक सिंगल आले आणि 1.2 षटकांचा खेळ संपताना धावा आहेत धावफलकावरती 16-16. भावेश खेळतायत 6 वरती, अयुब शेख खेळतायत 8 वरती. 16 धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. तर अयुब
तर म्हणतोय आयुब आज मेरा भी खेल यहाँ पर देख. अप्रतिम आयुबच्या माध्यमातून बघितलं सकाळी अप्रतिम खेळी. त्याच्यानंतर बघितलं आपण दुसऱ्या सामन्यात थोडंसं कमी पडला, या सामन्यात देखील खेळतोय तो. लॉफ करण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा वापर थोडासा कमी बघितला आपण तुकाराम मंगेला. पायांची हालचाल नव्हती. नक्की जसं तुम्ही विश्लेषण केलं की ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, पुढचा पाय बघा थोडा स्क्वेअर ऑन झाला, लांब गेला. तुम्ही लेग स्टम्पच्या बाहेर पुढचा पाय जो काढला ना तो थोडासा तुम्ही लांब गेले, चेंडूपासून लांब गेले. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू हाताळला होता, बरोबर बॉलच्या जसं लाईन मध्ये येऊन खेळणं गरजेचं होतं. मागचा चेंडू तोच होता, तो थोडासा लांब गेला. पुढचा पाय जो फ्रंट लेग, तुम्ही फुटवर्कचा उल्लेख केला, तो फुटवर्क थोडंसं कमी पडलं मागच्या चेंडूवरती. आकोटा पैदा चेंडूचा शॉट अंपुल करण्याचा प्रयत्न मिस्टेन झाला. क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली, क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचेल झेल टिपला झेल सरीनं टिपला झेल. विकेट, पहिला विकेट, पहिला गडी बाद. थँक्यू. वारंवार एकच फटका खेळत होते. जसं तुम्ही फुटवर्कचा उल्लेख केला तर तो फुटवर्क नव्हता. जसं मग मोबाईलमध्ये आपला एक पासवर्ड असतो, काही कांचा पॅटर्न लॉक असतो, काही कांचा नंबर लॉक असतो. अगर गलत तरीके से अगर पैटर्न लॉक खोलने जाओगे तो वो पासवर्ड भी नहीं खुलता है. गलत तरीके से खेलोगे तो खेल कैसे पाओगे. आपण फुटवर्क नव्हतं त्यामुळे पाहिलं होतं मागच्या चेंडूवरती. आताही त्या फुटवर्कचा अभाव झाला होता. बॅकपोर्टला येत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न भावेश पाटीलने केला होता, बाद होऊन त्यांना परतावं लागलंय. ऋतिक उपाध्यायसाठी ही लढाई वेगळी. जसं तुम्ही सुमित ढेकलेचा उल्लेख केला, अयुब शेखचा उल्लेख केला, ऋतिक उपाध्याय एक अपकमिंग यंगस्टर आहे, जो स्वतःला या मोठ्या स्टेजवरती सिद्ध करू पाहतोय. तुम्ही जर सिद्ध केलं ना तर ही स्पर्धा आहे, वसई विरार प्रीमियर लीग ही स्पर्धा आहे, तुम्हाला प्रसिद्ध करण्यासाठी हे योग्य व्यासपीठ आहे. गडी बाद झालाय, नवीन फलंदाज मैदानावर दाखल झालाय. प्रसाद भुते तिवरीचा नायगावचा खेळाडू मैदानावरती आलाय. नक्कीच मॅन फ्रॉम नायगाव, दॅट इज प्रसाद. ओएच लागली होती, गॅदर केला तो चेंडू बघितला आपण, तर धाव नाहीये कारण बघितलं आपण क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतंय. एक षटकार फक्त पहिल्या चेंडूवरती आला, त्याच्यानंतर बघितलं धावांवरती ऋतिकने रोख लावले, त्याचं कारण चांगला टप्पा आणि चांगलं नियंत्रण पाहायला मिळतंय. नक्की जसं तुम्ही चांगला टप्पा चांगल्या नियंत्रणाचा उल्लेख केला तसं पाठीमागून ऍज अ कॅप्टन सुमितनं देखील त्याला तितकंच कॉन्फिडन्स दिलेला आहे की तुझ्यामध्ये क्षमता आहे, तू करू शकतो. या शब्दाने ना थोडासा आत्मविश्वास त्यालाही आलाय. सॉफ्ट हँड खेळण्याचा प्रयत्न केला, जोपर्यंत गली रिझन मध्ये फील्ड केलं जाईल क्षेत्ररक्षकामार्फत संजय मार्फत एक धावे चेंडूवरती पूर्ण. बघा आपल्या नवोदित खेळाडूंना बॅक करणं तेही महत्वाचं आहे. जे नवीन खेळाडू आहेत आफ्टर 3 ओव्हर 2 ओव्हर 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ संपताना धावा आहेत दाफलकावरती 17 धावा दाफलकावरती आता येत असताना जीत 11चे खेळाडू आहेत, त्यांना विनंती जीत 11 आपण मंचावरती यायचं. टीम जीत 11चे काही खेळाडू आहेत त्या सर्वांना विनंती असतात आपण मंचाच्या दिशेने यायचं आहे. जीत 11चे खेळाडू बघा या स्पर्धेमध्ये कदाचित आपला ऍज अ टीम म्हणून आपण जे संपुष्टात आले, पण वसई विरार प्रीमियर लीगचा या परंतु ऑल ओव्हर या सोहळ्याचा आपण एक भाग आहात, त्याच्यामुळे सन्मान आपलाही केला जाणार आहे. प्रत्येक खेळाडू, कारण जर खेळाडूने रजिस्ट्रेशन केलं नसतं ऑक्शनच्या वेळेला ती चुरस पाहिली नसती तर कदाचित मैदानावरच्या रंगतदार लढती आपण पाहिल्या नसत्या. त्याच्यामुळे प्रत्येक खेळाडू ज्यांना नोंदणी केलेली आहे, रजिस्ट्रेशन केलंय, भले त्याला एखाद्या संघामध्ये घेतले तोही किंवा संघामध्ये नाही घेतले, हे दोन्ही खेळाडू फार महत्वाचे आहेत वसई विरार प्रीमियर लीग साठी. 17 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. मी प्रत्येक टीम ओनरचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतोय, को ओनरचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. अरे चांगली स्पर्धा पाहायला मिळते, चांगला प्लॅटफॉर्म आहे मी म्हणेन पालघर जिल्ह्यासाठी आणि बघितलं आपण आपल्या खेळाडूंसाठी. 17 इज द स्कोर हिअर. नेस्टर ऑन साईडला बघितलं आपण पहिल्यांदा वळले होते, मिडल स्टंपवरती तो चेंडू होता मात्र पिक करता आला नाही. बघितलं आपण एका बाजूने अयुब शेख बघितलं तर ठाणा पट्ट्यातील हा खेळाडू कासारवडीलचा हिरा आपल्याला पाहायला मिळतोय. अयुब शेखला बघितलं आपण पहिल्याच सामन्यामध्ये 3 गडी देखील त्याने बाद केले होते. ऑन साईडला दिस इज अ बिग ए, दिस इज अ मॅग्निफिसंट अँड दिस इज अ 6 इयर डीजे. थँक्यू. चला एक खेळाडू आहेत, समीर महाडिक आहेत, अभि आहेत, सर्व खेळाडू येत आहेत. समीर महाडिक आपण पुढे यायचं आहे.
मी चॉबी सरांना विनंती करतो आपण पुढे उभं राहायचं. प्रत्येक खेळाडूवरती जी लागलेली बोली होती त्या बोलीच्या माध्यमातून जी रक्कम आहे ती मात्र या ठिकाणी दिली जात आहेत. निखिल ओगे यायचं. निखिल ओगे जसं नावं घेतली जातील तसे खेळाडू आपण यायचे आहेत. निखिल ओगे आहेत. निखिल ओगेंना त्यानंतर अभिजित विश्वासराव. अभिजित आहे. अभिजितला आपण देऊयात. अभिजित विश्वासराव. विकास दुबे काजू. विकास दुबे काजू आपण पुढे यायचे आहेत. निखिल ओगे आहेत. निखिल ओग्यांना दिलं जातं या ठिकाणी आपण पाहू शकतायत. त्यानंतर विकास दुबे काजू. बघा हे सर्व खेळाडू आहेत ज्यांनी पार्टिसिपेट देखील केलेले आहेत आणि या स्पर्धेच्या निमित्तानं फर्नांडिस जर पाहिलं तर खेळ देखील दाखवले आहेत आणि त्यांचाही सन्मान हा व्यासपीठावरती केला जातोय. केतन मेहर. केतन मेहर. राहुल जॉन. सौरभ वावल. सौरभ आपण पुढे यायचं. सौरभ वावल. सचिन पाटील. सचिन पाटील. अक्षय नानारकर. जतीन पाटील. प्रशांत डुमडा. 40 प्लेचे खेळाडू आहेत. आणि नंदन विश्वकर्मा. नंदन विश्वकर्मा. रिप्लेस विघ्नेश. सौरभ वावल. धन्यवाद. जाऊयात मॅचच्या दिशेने. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. आपण मॅचच्या दिशेने जाऊया. नेस्टर. हो गुडगा वाकावला वाकावला वाकावला. थोडेसे झुके ते प्रणाम केले नाही. परिणाम केले. परिणाम साधलाय आणि चेंडूला पाठवलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं षटकार. थँक्यू. बघा रिप्ले जरी आपण पाहिला म्हणून गुडगा थोडासा वाकवला होता. थोडेसे झुके ते आणि थोडस वाकलं होतं. परिणाम नाही परिणाम साधायचा होता आणि तो परिणाम साधलाय षटकारना. प्रसाद भुते टिवरी नायगावचा खेळाडू आहे. त्याच्या नावामध्ये पी आणि बी आहे. परफेक्ट बॅटिंग आहे. परफेक्ट बॅटिंग प्रसादची सध्या चालले. ऑफस्टॉपवरती चेंडू होता. बघितलं ह्या इनिंग मध्ये आपण बघितलं तर एकंदर 3 षटकार आतापर्यंत बघितलेत आपण. भावेशने तो षटकार, अयुबच्या नावावरती षटकार आणि प्रसादच्या नावावरती बघितलं आपण. सॉरी बघितलं 2 षटकार म्हणजे बघितलं आपण तर 4 षटकार एकंदरीत आहेत. धावसंख्या बघितलं आपण 31 धाव फलकावरती पाहायला मिळेल. 31 इज द स्कोर. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत दाफलकावरती 31 आणि या 3ही षटकांचं जरा थोडंसं विश्लेषण करायचं झालं. तुम्ही जसं उल्लेख केला 4 षटकार आलेत. याचा अर्थ 4 चेंडूवरती 24 रन आलेत. 18 चेंडूचा खेळ झालाय आणि उर्वरित 14 चेंडूवरती फक्त 7 रन आलेत. शॉर्ट सिलेक्शन होते म्हणजे ज्या पूर्ण आपण 18 चेंडूचा खेळ पाहिला त्याच्या 18 चेंडू मधले जवळपास 7 चेंडू असे आहेत त्याच्यावरती स्कोर नाही आलाय. 7 डॉट बॉल खेळ आहेत. याचा अर्थ एक 30-35% भाग आहे ना तो तुम्ही थोडासा वेस्ट केलाय ज्याची भरपाई आता पुढच्या 18 चेंडू मध्ये करायची आहेत. याचा क्लिअर कट अर्थ काय माहितीये का? तुम्ही 7 चेंडू पहिला डॉट खेळल्यात. आता पुढच्या 18 मध्ये 7 मोठे फटके खेळायचे आहेत तर स्कोरबोर्ड येणार या धावफलकावरती येणार. इट्स टाइम फॉर व्हेरी व्हेरी स्पेशल ओव्हर. तर 4थ्या षटकाला आता मात्र सुरुवात होणार आहे आणि स्पेशल ओव्हरला आता मात्र सुरुवात होणार आहे. जवळ आहे बघितलं विरार स्टेशन आणि वसई विरार प्रीमियर लीग आहे बघितलं आपण. बिलकुल स्पेशल तुकाराम मांगेला आणि स्पेशल ओव्हर आलाय. स्पेशल ओव्हर आलाय. व्हीपीव्ही पहिला ओव्हर. पहिला चेंडू बॅटच्या कडे लागला बिहाइंड द विकेट. सुंदर संजय होते शॉर्ट फायर लेग रिझन मध्ये अजेल टिपलाय. आनंद आपण पाहिला तर विलास सूर्यवंशी यांच्या चेहऱ्यावरती आहेत. बॅट स्विंग केला होता जोरात. पाठीमागे क्षेत्ररक्षक होते संजय आणि त्याने टिपलाय अजेल. विकेट कॉन.
थँक्यू डीजे. तर मोठा खेळाडू बादून तंबून परततोय तो आयुष शेख. नो डाऊट आयुषने बघितलं आपण 9 धावा दाखवल्या, 5 चेंडूंचा एकंदरीत त्याने सामना केला होता. एक षटकार देखील त्याच्या माध्यमातून आपण बघितल्या आणि 3 सिंगल देखील आपण त्याच्या माध्यमातून बघितल्या. तर पहिला सामना कोण विसरणार आहे. अयोब अप्रतिम खेळी केली होती, 32 धावा त्याने उभारल्या होत्या आणि बघितलं आपण तर 85 धावा चेस करता करता राहिला होता G11चा संघ आणि दॅट वॉज अ ग्रेट मॅच मी म्हणेन. आणि ॲपीची ते ओव्हर ती देखील लक्षात राहील पहिल्या सामन्यामध्ये. सुंदर गोलंदाजी आपण पाहिली होती ॲपीची. आता येणारा चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न, शपल होऊन ऑफस्टमच्या बाहेर गेले होते. डॉट बॉलची सांगता होत असताना मागच्या सामन्यामध्ये मिळालेला मॅन ऑफ द मॅच, मागच्या सामन्याचा सामनावीर, 4 विकेट विलास सूर्यवंशी यांनी देखील घेतलं होतं. 2 षटकार त्याने हाताळली ती, 12 धावा खर्च करताना 4 विकेट त्याने प्राप्त केल्या होत्या. त्याच्यामुळे तिथून आलेला आत्मविश्वास आता या इनिंग मध्ये गोलंदाजी करताना त्यांच्याकडे दिसतोय. हुक करायचा प्रयत्न, बाय हुक बाय क्रोक अँड फॉर द पीपल इट्स गुड लुक. चौकार येतोय. चला गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेमध्ये येऊया. थँक्यू. जस्ट लुक म्हणूया, कारण बाय हुक बाय क्रूक जसा तो उल्लेख तुम्ही केला होता. आकोटप्याचा चेंडू होता, पोझिशन मध्ये आले, हुक केलं होतं रवी वाघमारे यांनी. मागच्या सामन्यामध्ये देखील 2 चांगले षटकार खेळले होते रवी वाघमारे यांनी. आणि आले आता हा चौकार ऑप्शनच्या बाहेर खेचून खेळण्याचा प्रयत्न, डिस्टन्स नाही कव्हर करू शकला, लॉंग ऑनला टिपलाय, झेल विकेट. कहाणी तीच होती, मागे 2 चांगले पटके खेळले, नेस्टरनं टिपलाय, झेल, रवी वाघमारे बाद. थँक्यू. अरे मग खेळपट्टी जसा आपण उल्लेख करतो, प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळणं कदाचित शक्य होणार नाही किंवा सहजही नाही. खेळपट्टी थोडीशी आपण पाहिली तर मंद जी झाले, स्लो झालेली आहेत, त्याचाही परिणाम आपण सध्या आपण पाहतोय या पूर्णपणे आजच्या दिवसावरती. 35 धावा धावफलकावरती आतापर्यंत आल्यात. 3.4 षटकांचा खेळ झालाय. हे षटक आहे ज्या षटकामध्ये कमीत कमी 12 धावा येणं गरजेचं आहे. आतापर्यंत 4 चेंडूच्या खेळामध्ये 2 विकेट कमावल्यात आणि 4 धावा आल्यात. याचा अर्थ पुढच्या 2 चेंडूवरती 8 धावा करणं. या VBPL ओव्हर मध्ये जर तुम्हाला बोनस पाहिजे, प्लस पाहिजे, तर 2 मध्ये 8 करणं गरजेचं आहे. 2 चेंडूमध्ये 8 धावा व्हायलाच हव्या. जास्त 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 बाउन्स करण्याचा प्रयत्न, त्याचा परिणाम बघितला, वाईड येतोय. वाईडच्या रूपाने धावसंख्या 36 वरती, 36 इज अ स्कोर यार. बघा भावेश यांनी सुरुवात केली. भावेश बघितलं ज्याने की 6 धावा दाखवल्या. आयुब शेख 9 धावा त्याने दाखवल्या. रवी वाघमारे बघितलं 4 धावा दाखवल्या. प्रसाद आणि बघितलं आपण समीर ही जोडी विकेटवरती पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2-7 नाही आहे, 7-2 वाली खेळ आहे. 7-2 2-7 2-7 7-2 वाला खेळ आहे. 2 मध्ये 7 पाहिजे होत्या, त्यावाला खेळलेला मच निडेड, हवेच्या साथीने जाणारा, हवाचा वाटणारा षटकार. थँक्यू. ताकद झोकायची ती आणि ती ताकद झोकण्याचा प्रयत्न केला गेला आणि चेंडूला पाठवला समीरनं. या चेंडूला पाठवलं षटकाराच्या सहाय्याने. बघा काय पद्धतीने फटका खेळला गेला होता. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता आणि त्या चेंडूला खेळलं गेलं होतं मिड विकेट बॉन्ड लाईनच्या बाहेर. षटकार शेवटचा चेंडू आहे. 12 धावांचं आव्हान, चॅलेंज जे क्रॉस करायचं आहे त्यासाठी 1 धाव पाहिजे. आता बघूया प्रयत्न काय, मनामध्ये काय चाललंय हे महत्वाचं आहे. विलासला 1 चांगला चेंडू हाताळायचा आहे, तर समीरला एकदा सक्सेस व्हायचंय. ओ नो 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 नो, पंचाने सांगितलंय यस इज नो बॉल अँड 4 चौकार.
बघा 2 चेंडू मध्ये बघितलं पहिल्यांदा 8 धावा होत्या आणि ते 2 चेंडू मध्ये भरपूर काय घडले तुकाराम मागेला. धावसंख्या 47, 47 इज स्कोर हियर. शेवरा आणि पंचाचा हात बघा, गोल गोल गोल, दे घुमा के खेळणे का मौका आहे. बॅट मुक्त असताना तसा मुक्त फटका खेळण्याची संधी देखील आहेत. या क्षणाला जर आपण पाहिलं तर चेंडूवरती शेवटचा बॉल आहे. पहिले 3-4 चेंडू गेले होते ते विलास सूर्यच्या दिशेनं, त्याच्यानंतर आला समीर. या बॅटिंग न करतोय थोडासा टीमला अमीर करतोय. 1 षटकार 1 चौकार, 10 वरती बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या 47. शेवटचा बॉल 6-4 and 6-4 4-4-4 and again पंचांचा इशारा नाही, अगेन 4 चौकार. थँक्यू. हे ओव्हर होता ड्रॅमॅटिक ओव्हर, नाट्यमय ओव्हर संपलाय. आणि या षटकामध्ये पाहिलं तर 20 धावा आल्यात, त्याच्यामुळे 50% बोनस मिळणार आहेत. 10 वाढतील. त्या 3 ओव्हर मध्ये 31 होत्या आणि या 1 ओव्हर मध्ये 30 आल्यात. ही कमाल आहे VBPL ची, ही कमाल आहे व्हेरी स्पेशल ओव्हरची. आणि जसं आपण पाहतोय बरोबर आमच्या समोरच्या कक्षामध्ये सुशांत मांजरेकर सर आहेत आणि त्यांनी तर सर्वात मोठा अनुभव जर पाहिलं तर ISPL मध्ये त्या फायनलच्या मॅच मध्ये बघलाय. ती जे ड्रॅमॅटिक ओव्हर झाला होता त्याच्यामध्ये 24+ धावा आल्या होत्या. त्याच्यामध्ये तो ड्रॅमॅटिक ओव्हर, तो नाट्यमय ओव्हर, त्याच्यामध्ये रंगलेलं नाट्य आपण पाहिलं होतं. माझी मुंबई कुठेतरी मागे होता पण माझीनं बाजी फिरवली आणि बाजी आपल्या बाजूला आणली गेली होती. हाही सामना तसा आहे. मागच्या ओव्हर मध्ये 20+10 30 आल्यात. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 61 धावा झाल्या आहेत आणि 2 चेंडू न बघितलं आपण तर 2 चेंडू मध्ये 20 धावा जवळजवळ कुठले गेले आहेत. बघा ही कमाल आहे स्पेशल ओव्हरची. प्रसाद 14 वरती खेळतोय, समीर 14 वरती खेळतोय. 14 मात्र प्रसादने 7 चेंडू फेस केलेत, समीरने 3 चेंडू फेस केलेत. 61 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स हियर. 5व्या षटकाचा खेळ सुरू होतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती ओमकार देसाई. ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, बराच बाहेर आहे. आणि VPL ची कमाल काय तेही सांगतोय, कारण वसई विरार प्रीमियर लीगच्या आयोजक समितीनं काय डिसाईड केलं होतं, पहिल्या 4 षटकामध्ये 4 बॉलर येतील पण VPL ची ओव्हर आहे ना ती नॉन आयकॉन येणार आहे. या सर्व गोष्टीचा अभ्यास केला होता. 10वी 12वीच्या अभ्यासापेक्षा जास्त अभ्यास करून मैदानावरती उतरलेत. त्याच्यामुळे तो जो अभ्यास केला होता आणि तो अभ्यास कुठेतरी ते फायदेशीर ठरलाय. रंगतात मॅच, रोमहर्षक सामने आपण पाहिलेत आता कालपासून. ऑफस्टंपच्या बाहेरनं खेळ बदललाय, खेळण्याचा रंग बदललाय, खेळ का ढंग भी बदलाय. चेंडू सीमारेषा पार, षटकार. धन्यवाद डीजे. समीर राऊत 2 चौकार 1 षटकार संघाला नेऊन ठेवलंय त्याने 68 धावसंख्येवरती. द ग्रेट मराठा जुचंद्र बघितला 68 धावसंख्येवरती पोहोचण्याचा पाहायला मिळतोय. प्रसाद देखील 20 वरती तोही बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या 68. 68 धावा धावफलकावरती. मॅच बदललेला आहे म्हणून ते VBPL ओव्हरचा उल्लेख झाला गेला होता. पुन्हा एकदा ओमकार देसाई सज्ज होते. सायकरेला प्रसाद खेळण्याचा प्रयत्न होता. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. पंच वळतात, इशारा करता इट्स व्हाईट बॉल. अमांतर धाव ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये. आणि ते षटक असं आहे, तसं मी म्हटलं होतं की तुमचा प्लॅन बनलाय, डिझाईन बनलेले आहेत पण तो प्लॅन डिझाईन एक्झिक्यूट बरोबर योग्य वेळेला करायचे आहेत. कारण ते 4थं षटक जे महत्वाचं आहे ते कोण हाताळणार ही खरी परीक्षा आहे. पहिल्या षटकामध्ये 7 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 14 धावा, 4थ्या षटकामध्ये 30 धावा आल्या. आणि तिथे बघितलं थोडासा फरक पडलाय. 2 माइंड्स मध्ये होता फलंदाज. शेवटच्या क्षणी बघितला तर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पाठीमागे ट्रॅव्हल झाला होता, सिंगल आले. एक के बिना कुछ नाही, केवळ 1 रन खाते में जुड़ता हुआ. नक्की. आणि कालच्या दिवसामध्ये आपण जसं अनिकेत चौधरीला पाहिलं होतं ते VBPLचं 2 यशस्वी षटकं त्याने हाताळली गेली होती. भले ते क्वालिफाय नाही झाले. शेवटच्या क्षणी आपण पाहिलं तर त्या 4-4च्या मॅच मध्ये थोडंसं गमावं लागला तो सामना. पण हे षटक आहे, स्पेशलिस्ट पाहिजे
आपल्याला जेव्हा उपचार करायचे त्यावेळेला सुद्धा आपण डॉक्टर बघतो, तो एखादा स्पेशलिस्ट बघतो. तसं आता या VVPL ओव्हरला जर हँडल करायचं तो स्पेशलिस्ट पाहिजे, वैशिष्ट्य पाहिजे त्या गोलंदाजामध्ये, नाहीतर याला क्रॅक करता येणार नाहीयेत. तसा हा खेळ कालच्या दिवसापासून आपण मैदानावरती पाहिलाय. 70 धाव फलकावरती पाहायला मिळत आहे. एक षटकार आतापर्यंत पाहायला भेटलाय. ओमकार देसाई गोलंदाज पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये ओमकारने 7 धावा खर्च केल्या त्या. आता मात्र बघितलं आपण 5व्या षटकामध्ये तो आलाय. उजव्या हाताने हा चेंडू होता, बघितला आपण ऑफ साइडला, बघितला आपण फक्त दिशा दिली. सॉफ्ट अँड ड्राईव्ह पाहायला मिळतोय. सिंगल इज कम्प्लिटिंग इयर. सिंगल येते. सिंगलच्या पद्धतीने धावांची गती 71. 71 इज अ स्कोर इयर. 71 आणि द ग्रेट मराठा जुचंद्रचा संघ खेळतोय. यांचे संघ मालक आहेत म्हणजे जुचंद्रचे आपल्या मोहनदादा पाटील जे संघ मालक आहेत. काहीशा आपल्या व्यस्त कार्यक्रमामुळे आज उपस्थित होऊ शकले नाहीये, पण त्यांनी शुभेच्छा दिल्यात आपल्या टीमसाठी, द ग्रेट मराठा जुचंद्रसाठी. पायावरचा चेंडू होता, फ्लिक केलाय, बोटाब्यांचा वापर देखील झालाय. चेंडू चालला स्क्वेअरच्या दिशेने शतक तोपर्यंत पोहोचेल. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. कारण प्रत्येक ओनरचं महत्व देखील तितकंच आहे. वसई विरार प्रीमियर लीग मध्ये जे 12 संघ मालक आहेत त्या संघ मालक या स्पर्धेला ऊर्जा देण्याचं काम केले आहे. एक ऊर्जा स्त्रोत राहिले आहेत, एनर्जी तिथून आलेली आहेत. त्याच्यामुळे संघ मालकाचं देखील प्रत्येक 12 संघ मालकाचं देखील तितकंच मनापासून आभार आहे. ज्याचा शेवी 26 खेळतोय. पाठीमागे संदेश जाधव देखील आहेत संघ मालक. ऑन साइड ला हुक केलाय. ये लगा छक्का यहां पर 6 रन आते हुए. वेलकम डीजे. थँक्यू. हुक केला होता प्रसाद बुद्धीच्या बॅटमधनं हा षटकार आलाय. आणि कहाणी बदलली कुठे. फार पूर्वी जर आपण पाहिलं तर जसं कपिल देव आणि त्याच्यानंतर सचिन तेंडुलकर सर आले त्या ऍड मध्ये, बूस्ट इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी. आता काय झाले, VVPL ओव्हर इज द सिक्रेट ऑफ दिस टीम एनर्जी असं म्हणूया. त्या एका ओव्हरनं मॅच बदललाय. त्या एका षटकानं मॅचचा रूप, मॅचचं पारड दुसऱ्या बाजूला झालाय. पण ही पहिला डाव आहे, पहिली इनिंग आहे. दुसरी इनिंग घ्यायची आहे. कहाणी इंटरव्हल के बाद भी सुरू होगी, तेव्हाही मजा येणार आहे. पण पहिला इंटरव्हलचा पहिला भाग आपण बघतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ड्राईव्ह केलाय. 1 बाउन्स जोपर्यंत फील्ड केलं जाईल लोंगांच्या रिझल्ट मध्ये 1 धाव पूर्ण करेल प्रसाद बुते आणि संघात 2 धावा पूर्ण केल्या. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय. 5 षटकांचा खेळ संपलाय. 81 धावा धावफलकावरती आतापर्यंत आलेल्या आहेत. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत आणि त्यामुळे हा मॅच महत्वाचा आहे. इथून जर आपण पाहिलं द ग्रेट मराठा जुतेंद्रसाठी ती 100 धावांची वेस कुणावते, तर दुसऱ्या बाजूला शेवी 26 ला वेळेवरती कमबॅक करणं गरजेचं आहे. हा शेवटचा षटकाचा खेळ बाकी आहे. सध्या आपण बघितलं तर बरोबर बाजूला आपण आई जीवदानीचं मंदिर आहे आणि जीवदान डोंगर आहे आणि जीवदान डोंगरावरती बरोबर ओम जे कोरलेलं आहे. आणि ज्यावेळेला ओमचा उच्चार करतो ना, बेंबीच्या देठापासून आपला श्वास वरती येतो. त्याच्यामुळे ओमचा उच्चार जो आपण नेमकी करतोय आणि तोच ओमचं चिन्ह दाखवण्याचा प्रयत्न आमच्या कॅमेरामॅननं पाटील नेटवर्कच्या चॅनलवरती केलं गेलाय. कारण नेहमीच आई जीवदानीचा कृपा आशीर्वाद आपल्या सर्वांवरती राहिलेला आहे आणि त्याच्याच बरोबर पायथ्याशी असलेलं हे जीवदानी मैदान, त्या मैदानावरती सुरू असलेला VVPL अर्थात वसई विरार प्रीमियर लीग सीझन 1 चा 16 जो रंगला क्रिकेटचा. 81 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 81 इज स्कोर. आणि शेवटच्या षटकाला आता मात्र सुरुवात होणार. संजय येतोय समोरच्या एंड कडनं. मागच्या षटकामध्ये बघितलं आपण 20 धावा कुठल्या गेल्या होत्या, म्हणजे मागची 2 षटकं 50 धावा कुठल्या गेल्या. खेळायचं होतं स्ट्रेट. चेंडू जातोय वर. ओ झेल सुटला जातोय. द कॅच इज ड्रॉप्ड हिअर. एक जुनी म्हण आहे, कॅचेस विन द मॅचेस बट द कॅच इज ड्रॉप्ड हिअर. झेल सुटला जातोय. त्याचं रूपांतर बघितलं आपण डावांमध्ये होते. तुकाराम मंगेला पालघर जिल्हा म्हटलं तर अनेक प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे कामन मध्ये बघितलं आपण कामन प्रीमियर लीग देखील आपल्याला पाहायला मिळते. एक पालघर जिल्ह्यामध्ये ही स्पर्धा, अजून एक पालघरच्या पट्ट्यामध्ये अजून एक स्पर्धा पाहायला मिळते. एक परभणी आपल्याला पाहायला मिळते आपल्या पट्ट्यामध्ये. ऑफ साइडला सिंगल एल 1 बाउन्सच्या रूपाने चेंडू अडवला जातोय. एकच धाव खात्यामध्ये जोडली जाते. एका बाजूने द ग्रेट मराठा जुचंद्र संघ, दुसऱ्या बाजूने शेवी 26 चा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ट्रेमेंडस क्रिकेट ऑन दिस ग्राउंड हियर. ब्युटिफुल क्रिकेट ऑन दिस ग्राउंड हियर. अँड व्हॉट क्रिकेट दिस हॅज बीन ऑन दिस ग्राउंड हियर. 84 धावा धावफलकावरती आणि या 2 खेळाडूंमध्ये
प्रसाद भुते आणि समीर राऊत मध्ये 49 धावांची पार्टनरशिप झाले. मोठी पार्टनरशिप पाहिजे होती. आता तुझी माझी जोडी जमली र. झक्कास झक्कास मॅच रंगले या क्षणाला. 49 धावांची खेळी प्रसाद खेळतात. 31 वरती 18 वरती समीर राऊत यांची खेळी आहेत. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे म्हणून म्हटलं ना इथून ती 100 धावांची वेस खुणावते. पण वेळेवरती शेवी 26 कमबॅक तुम्हालाही करावं लागणार आहे. संजय यादवच्या हातामध्ये हा चेंडू दिलाय शेवटचे षटक हाताळण्यासाठी. स्विचिटचा प्रयत्न केला गेला होता. इथे स्ट्राईक रोटेट करताना गडी बाद झालाय. प्रसाद बाद झाल्यात. पण बाद होत असताना 49 धावांची खेळी 49 धावांची पार्टनरशिप आणि 12-13 चेंडू मध्ये 31 धावांची खेळी साकारून प्रसाद धावाच्या स्वरूपात बाद. थँक्यू. आपण तरी ज्यावेळेला विकेट बाद झाला त्यावेळेला सन्माननीय नरेशजी पाटील जे बहुजन विकास आघाडीचे कामगार संघटनेचे खजिनदार आहेत ते देखील उपस्थित झालेले. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. नरेशजी पाटील आपले देखील सहर्ष स्वागत आहे. बहुजन विकास आघाडी प्रेझेंट वसई विरार प्रीमियर लीग सीझन 1 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. शेवटच्या षटकाचा खेळ चालू आहे. काही चेंडूचा खेळ शिरकलेला आहे. स्कोर 85 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. फिरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला तर बघितलं आपण थोडेसे झुकले होते फलंदाज. कैवल्य इज कमिंग ऑन टू द स्ट्राईक हिअर. पंचाकडे इशारा आला. इट्स नो बॉल. या थोडासा स्माइल आहे. थोडासा स्माइल कैवल्याच्या नो बॉलचा इशारा पंचाकडनं झालाय. पण कैवल्याच्या चेहऱ्यावरती थोडासा स्माइल होता की काय मिस केलं का या चेंडूला. या सर्व गोष्टी पाहिल्या. 84 धावा धावफलकावरती आणि आता 85. जोडी आहे बघितलं आपण कैवल्य आणि जोडी आहे समीरची. तेरी मेरी यारी देखेगी दुनिया सारी क्योंकि हमारी जोड़ी है बहुत भारी. ही जोडी बघायची आहे. कैवल्य आणि समीरची ही जोडी पाहायला मिळते. प्लेड ऑन पण आहे ना चान्स आहे झालाय कारण त्याच्या अगोदरचा नो आला होता त्याच्यामुळे तेही आहे. या सर्व गोष्टी आहेत ज्यावेळेला तुम्हाला फायदा मिळू शकतो एखाद्या चेंडूवरती. 1 रन ऍड होईल. स्कोरबोर्ड थोडासा टेक्निकल एरर आहे. आपण येऊया. 87 धावा झालेत. 87 धावा पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत बघितलं आपण तर 6व्या षटकापर्यंत मजल मारलेली आहे द ग्रेट मराठा जुचंद्र संघाने. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. फुल टॉस पक्का और ये लगा आखिरी गेंद पर छक्का. 6 रन. वेलकम डीजे. थँक्यू. 6 षटकांचा खेळ संपला. 6 षटकांचा धावा धावफलकावरती 93. 83 धावा धावफलकावरती आहेत आणि 94 धावांचं लक्ष आता गाठायचं आहे. पण हा सामना असा आहे ना की ते लक्ष गाठता येऊ शकतं कारण तितकी स्टारकास्ट त्या बाजूला आहे. म्हणून म्हटलं ना हे थोडंसं मध्यांतर झालंय. पिक्चर मध्ये इंटरव्हल होतोय तसा इंटरव्हल झालाय. इंटरव्हल हुआ है बाहर जाइए पॉपकॉर्न खाइए थम्सअप पीजिए लेकिन वापिस इस मॅच की तरफ आइए कारण इंटरव्हल नंतर धमाका येऊ शकतो. तितकी स्टारकास्ट दुसऱ्या बाजूला आहे. थोडासा एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर येऊया. 94 धावांचा पाठलाग ज्यावेळेला होईल त्यावेळेला पुन्हा एकदा येऊया. पुन्हा एकदा व्यासपीठावरती आलेले सर्व सन्माननीय अतिथी असतील त्या सर्वांचं वसई विरार प्रीमियर लीग सीझन 1 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. 94 धावांचा पाठलाग आहे आणि 94 धावांचा पाठलाग कसा होतोय ते पाहण्यासाठी आपण येऊया कारण दोन्ही संघांना हा सामना जिंकणं गरजेचं आहे. तर दुसऱ्या बाजूला 2 सामने जिंकून टीम 94 कामानही पाहत आहे की आपल्या समोर पहिल्या सामन्यामध्ये खेळलेला संघ येतोय की दुसऱ्या सामन्यामधला संघ आपल्या समोर येतोय ते बघूया. हे गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येऊया.
थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. बहुजन विकास आघाडी प्रेझेंट्स वसई विरार प्रीमियर लीग सीझन 1 ऑर्गनाइज बाय वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन विथ RS ग्रुप विरार आणि को पार्टनर को स्पॉन्सर्स आहेत आमचे विवाह ग्रुप, प्रकृती हॉस्पिटल, RS ग्रुप, SBS स्वास्तिक ग्रुप. वसई विरार प्रीमियर लीग समाज कक्षामध्ये हलकासा बदल झालाय आणि या आयोजन समितीमध्ये देखील ज्यांचा मुलाचा सहभाग राहिलेला आहे. बरेच मुले आम्हाला पुन्हा एकदा जॉईन होतील. मोठा मॅच आहे, 94 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि हा मॅच पाहिला ना बरं तर ते म्हणजे चित्रपटाचा मी उल्लेख केला पिक्चरचा. हा मॅच डिशूम मला होऊ शकतो. मोठे फटके त्या बाजूला आल्यात, मोठे फटके या बाजूला देखील येऊ शकतोय. हा मल्टीस्टार, हा ब्लॉकबस्टर कदाचित होऊ शकतो. नाही आणि ते मोठे फटके ना अपेक्षित सुद्धा आहेत. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहतात ऐकतात वसई विरार प्रीमियर लीग 2025 पर्व पहिलं आणि या पहिल्या पर्वामध्ये आपण येत असताना जो काही प्रतिसाद मिळाला तो खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. डिशूमचा जो पिक्चर आहे आता या डिशूम पिक्चरामध्ये जर का ती फाईट नाही बघायला मिळाली दुसऱ्या इनिंग मध्ये तर मात्र हा सुपरफ्लॉप सिनेमा सुद्धा होऊ शकतो. एका हाती जर का हा सामना जुचंद्राच्या बाजूने केला तर तो थोडासा म्हणतात ना तो थोडासा सुपरफ्लॉप सिनेमासारखाच होतो होऊ शकतो. परंतु शैवी 26 चंदन सरचा बॅटिंग ऑर्डर बघता, ओमकार देसाई आणि सुमित डेकळे यांना मैदानाच्या आतमध्ये बघता या धावांचा पाठलाग तितका अवघडही मानला जात नाहीये. पंचाचा इशारा येतोय लेट्स प्लेचा. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. आणि जसं तुम्ही उल्लेख केला कारण फार पूर्वी चित्रपट ज्या वेळेला रिलीज व्हायचे ना त्याच्या अगोदर त्याचं म्युझिक रिलीज व्हायचं. गाणी पहिला गाणी सुपरहिट व्हायची ना मग पिक्चर सुपरहिट व्हायचे. पण आता काय झालंय प्रोमो थोडासा येतो तसा प्रोमो येणार आहे. या मॅचचा प्रोमो पहिला येणार आहे आणि नंतर ट्रेलर आणि मग तो मॅच सुपरहिट होऊ शकतो. तुम्ही चांगला उल्लेख केला. बॅटिंग ऑर्डर आहे 94चा पाठलाग. मॅच ऑन. बघूया ते प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज काय आहेत या दुसऱ्या इनिंग मधल्या. कैवल पाटील समोर, ओमकार देसाई आणि पिटाई यांचा जवळचं नातं आहे आणि चेंडूला पाठवत असताना स्क्वेअर लेग सीमा रेगा पार 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. मॅच ऑन झालाय. पहिल्या चेंडूवरती मोठा धमाका आणि ज्या एका गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला देसाई आणि पिटाई. बघा ओमकार देसाई ओडी, आता बँकेमध्ये ओडी घेतली तर ओव्हर ड्राफ्ट असतो त्याच्यामुळे आता हा पहिलाच थोडासा ड्राफ्ट घेतलाय तो खास करून आपण जर पाहिलं तर ओमकार देसाईनं आणि दोन्ही खेळाडूंकडे क्षमता आहे. असा मोठा मॅच मोठ्या धावसंख्येचा पाठलाग गेल्या कित्येक वेळा या दोन खेळाडूंनी केलाय. त्याच्यामुळे आता ग्रेट मराठा जुचंद्रसाठी यांची विकेट महत्वाची आहे. अर्ली स्ट्राईक करायचं आहे. सुरुवातीला जर प्रतिस्पर्ध्याला खिंडार पाडलं विकेट आले तर ग्रेट मराठा जुचंद्र संघ या मॅच मध्ये कायम राहील. एका बाजूला स्ट्राईक हवी आणि दुसऱ्या बाजूला भागीदारी हवी आहे. पार्टनरशिप मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. पार्टनरशिपची गरज आहे. पुन्हा एकदा सफल झालेत आणि सफल नंतर सफल सुद्धा. बॅक टू बॅक षटकार 6 धावा. थँक्यू. बघूया प्रोमो रिलीज झालाय. या मॅचचा थोडासा प्रमोशन वाला भाग आता रिलीज झालाय. या क्षणाला आपण जर बघतोय तर 2 षटकार बॅक टू बॅक. फुलर लेन डिलिव्हरी होती आणि त्या चेंडूला मिड विकेटच्या डोक्यावरनं ठोकलाय. षटकार 2 षटकार आता परत आले. तुम्ही म्हटलं तिथे विकेट पाहिजे, इथे एरियल रूटनं हवाई सफर चाललाय ओमकार देसाईचा. नाही म्हणजे शैवी 26 चंदन सर विचार करते की इथे कोणत्या प्रकारचा एरर न ठेवा धावा बनवायच्यात. एरर न ठेवता म्हणजे कोणाच्या जवळपास सुद्धा चेंडू हाता लावून द्यायचा नाही. यावेळेला स्ट्रायकट करायचं होतं. अप्पर कट काय जबरदस्त स्लाइस. चेंडू निघून गेलाय. बाकी पॉइंट क्लिअर करत असताना सीमा रेखा पार चौकार. थँक्यू. बॅकफुटला गेला आणि कट केला. कट स्क्वेअर कटचा हा फटका. आणि जसं तुम्ही उल्लेख केला स्लाइस बघा ज्यावेळेला ऍड येतं ना स्लाइडची तोंडाला थोडंसं पाणी येतं. आता मॅच पण तसं आहे थोडंसं पाणी येणार. आणि बघूया मागच्या 3 चेंडूचा खेळ पाहिलाय. 6 4 ऑफस्टम्पच्या बाहेर दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला होता. 6 4 1 पहिला चांगल्या चेंडूला. म्हणजे बरेच जण म्हणतात की अच्छे गेंदों का सम्मान करो बुरे का अपमान नाही करायचा. अच्छे गेंदों का सम्मान करो बुरे का समाचार लेव तर मजा येणार. 6 4
1. नाही, याच्यामध्ये ओमकार यांचं कौतुक करावं लागेल. बघा 3 मोठे फटके त्यांच्या बॅटमधून आले, ते ऑन मेरिट खेळलेले ते फटके होते. परंतु चौथ्या चेंडूवरती त्याने जो चेंडू वाईड यॉर्करच्या दिशेने जात होता त्याला दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला. खूप हलक्या हाताने खेळलं त्यांना माहित आहे समोर सुमित आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा क्षमता आहेत. आणि जर का उर्वरित 2 चेंडूवरती तिथून एक मोठा फटका आला तर मात्र चांगली स्टार्ट त्याला मानली जाणार. इनसाइड आउट बॅकफुट ते गेले आणि त्यानंतर पंच केलं चेंडूला, कव्हर सीमा रेगा पार, चेंडू निघून गेलाय चौकाराच्या दिशेने 4 धावा. थँक्यू. मागचा चेंडू पडला, थोडीशी जागा बनवली, खेळण्याचा प्रयत्न केला, कव्हरच्या डोक्यावरनं खेळला. आणि असंही सुमित पहिले तर नालासोपाला बिलॉंग करतो, त्याच्यामुळे सकाळच्या लोकलच्या ट्रेनमध्ये माहिती आहे गर्दी जगा मिळती नाही, जगा बनानी पडतीये. जागा थोडीशी बनवली आणि चेंडूला पाठवला कव्हरच्या डोक्यावरनं चौकार. पहिला या साईडला जागा बनवली, आता हवेत चेंडू आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपलाय झेल. पहिल्या षटकाचा रंगलाय खेळ, पहिलं षटक ज्याच्यामध्ये 2 षटकार 2 चौकार आणि एक प्राइजलेस बिग विकेट. जोर का झटका, उम्मीदों को लगता हुआ बड़ा झटका. गॉन. थँक्यू. हा फटका गेल्यानंतर सुमिती थोडेसे थांबले होते, माहिती होते बघा नाराजी, निराशा चेहऱ्यावरती, हताशा का होती. त्यांना माहिती होतं की जे क्षेत्र म्हणजे आपण स्क्वेअर लेग आणि एक लॉंग लेग लॉंग वन बघतोय त्याच्यामध्ये जे असतं ना, म्हणजे बऱ्याच वेळेला काउकावरचा उल्लेख जसा करतात ते मोठं क्षेत्र असतं, त्या मोठ्या क्षेत्रामध्ये हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. स्टार्ट केला होता ओमकार देसाईनं, मध्ये पार्टी जॉईन केली सुमित टेकलेनं, त्या षटकाला एंड केलं कैवल्य पाटीलनं. या तिघांचा रोल पाहिलाय. 94चा पाठलाग आहे आफ्टर 1 ओव्हर, स्कोर 21-21. नाही म्हणजे या षटकामध्ये काय झालं तर सर्व काही चांगलं चालत असताना त्या चांगल्यामध्ये म्हणजे एका बाजूला द ग्रेट मराठा जुचुंद्रसाठी ही वाईट धक्कादायक आणि चिंताजनक बाब होती की धावा येत होत्या, चिंताजनक बाब होती. मग त्या वाईटामध्ये चांगलं काय घडलंय तर शेवटच्या चेंडूवर विकेट आली, प्राइजलेस विकेट. ज्या विकेटचं मोल खूप मोठं होतं, भले ओमकारने स्टार्ट चांगला केलाय परंतु या विकेटचा परिणाम, या विकेटचा इम्पॅक्ट जो आहे तो येणाऱ्या 2 षटकामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघा वेळेचं बंधन आहे, टायमर स्टार्ट आहे, टायमर ऑन आहे, त्याची सुद्धा नक्कीच तुम्ही जसा उल्लेख केला की त्याच्यातनं चांगलं काय म्हणजे टीम द ग्रेट मराठासाठी काय. तुम्ही सकाळच्या वेळेला मी जसा लोकल ट्रेनचा उल्लेख केला होता, विरारवाल्यांना सीट नाही पाहिजे, मध्ये बसायला नाही पाहिजे, तर मध्ये उभं राहायला जागा भेटली तरी बरं आहे, असं सकाळच्या वेळेला चित्र आपण लोकल ट्रेनमध्ये पाहतोय. हा मॅच पण तसा आहे. द ग्रेट मराठा जुचेंद्रसाठी काय माहिती का, सीट कदाचित मिळाली तर फायदाच आहे, पण सीट पहिला मिळण्याच्या अगोदर तुर्तास दरवाजाच्या आत घुसणं गरजेचं आहे. ते सकाळी नाही होत, गर्दीच्या वेळा नाही करता येत आपल्याला. आता ते त्या दरवाजाच्या आत जाण्याचा प्रयत्न टीम द ग्रेट मराठा जुचेंद्रने केलाय. बघूया आत गेल्यात, सीट पर्यंत जातात की 4थी सीट ही नाही मिळणार, मागे जाणार आहेत ते पाहूया. नाही धाबा आता टप्प्याटप्प्यानं कशा बनवायचं याचं प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. जो आस्किंग रन रेट होता त्याप्रमाणे धाबा आलेले आहेत. मध्ये तुमच्या धाबाला येस बॉलरला आणि तिथे जर आपण जो उल्लेख केलात ना, आपण आतमध्ये घुसण्यासाठी प्रयत्न आहे, पहिला एंट्री मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय. जो आस्किंग रन रेट होता त्याला भेदलाय. 16-15च्या आसपासच्या धावा बनवायच्या होत्या, त्या धावा बनवण्यासाठी जो प्रयत्न होता तो झालाय. परंतु विकेट आल्यानंतर आता उर्वरित षटकांसाठी जो तुमच्या बॅटरचा जो काही उर्वरित बॅट्समन्स आहेत ते तुमच्याकडे किती आहेत, त्यातला एक बॅट्समन कमी झालाय, ही थोडी चिंतेची बाब आहे. म्हणजे त्याच्या ज्या स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग मधला जो पार्ट आहे त्याच्यामध्ये थोडंसं कुठेतरी हालचाल दिसणार आहे. आता त्याचा इम्पॅक्ट कितपत जाणवतोय येणाऱ्या षटकामध्ये ते पाहणं रोचक ठरणार आहे. पण त्या इम्पॅक्ट म्हणा त्या प्रभावातनं तुम्हाला बाहेर यायचं आहे, त्या पहिल्या विकेटच्या प्रभावातनं तुम्हाला बाहेर यायचं आहे. जर त्याचा जास्त परिणाम तुमच्यावरती जाणून दिला तर पुढे जाता येणार नाही, पुढे जाता येणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धावा दाफलगाव 21. दुसऱ्या षटक हाताळताना गोलंदाज रेडी होतोय निखिल. रिव्हर्सिप सुंदर शतक्षण, फिल्डिंग तुम्ही रोखलेल्या धावा, तुम्ही वाचवलेल्या धावा मोलाच्या ठरतील. कारण कालचं संध्याकाळचं सत्र वैभव वैतीनं केलेला तो अटेम्प्ट, रोखलेल्या 6 धावा, फक्त 2 धावा दिल्या होत्या आणि एका धावाने तो सामना त्या टीमने जिंकला होता. नाही आणि म्हणूनच ना मागाशी सुद्धा मी त्या गोष्टीचा उल्लेख केला, ज्या संघाने पहिली मॅच एका धावेने म्हणजे त्या मॅचला मुकावं लागलं होतं, पराभूत झाला होता, त्या संघाने एका धावेने मॅच जिंकून क्वालिफाय झाला होता. शिवसाई स्पोर्टचा तो संघ होता. आता मैदानाच्या दिशेने हे पहिले झालेलं क्षेत्ररक्षण हे खूप काही सांगून जाते.
शफल झाले होते आणि त्यानंतर चेंडू मात्र बॅटला लागून चेंडू मागे निघून गेला. बघा लगातार निर्धाव चेंडूच्या तिथे एक चेंडू आडला जरूर आणि त्यानंतर हा निर्धाव चेंडू म्हणजे त्या विकेटचा इम्पॅक्ट या षटकामध्ये आता दिसायला लागलाय असं म्हणावं लागेल. योग्य विश्लेषण तुम्ही केलं. तो विकेट गेल्यानंतर थोडीशी देहबोली बदलली, बॉडी लँग्वेज बदलली आहे द ग्रेट मराठा जुचंद्रसाठी. आता तिथेही एक विकेट पाहिजे, जसा पाहिजे तसा एक फटका पाहिजे. शेवीला एक फटका पाहिजे. पायावरचा चेंडू होता, फ्लेक केला, चेंडूला वाढवलाय, स्क्वेअरला बाउंड्रीच्या दिशेने चेंडू चाललाय. कलासवासी भास्कर वामन ठाकूर स्टँडच्या दिशेनं हा चेंडू गेलाय सीमारेषा पार, चौकार. थँक्यू. पायावरचा चेंडू होता, पहिला फ्लेक केला आणि त्यानंतर पाठवलं. हे गाणं फार ट्रेडिंग मध्ये आहे. म्हणजे 2016 नंतर ती गुलाबी नोट आली आणि 2022 ला एक गुलाबी गाणं आलं. या सर्व आपण ट्रेडिंग मध्ये पाहिले आहेत. आता बघूया मॅच ट्रेडिंग मध्ये आहेत या चौकारनं स्कोर 25-25. नाही म्हणजे ओमकारची बॉडी लँग्वेज एकच सांगते की या मॅचला कोणत्याही प्रकारे आम्ही सहजासहजी नाही घेणार आहोत, म्हणजे सहजासहजी जाऊही देणार नाही आहेत आणि आम्ही पुरेपूर या सामना जिंकण्याचा प्रयत्न करणार. आणि त्याची ती फलंदाजी म्हणा किंवा जे शॉर्ट सिलेक्शन म्हणा किंवा अकॉर्डिंग टू दी फील्ड खेळणारे फटके म्हणा, हे सगळे त्या गोष्टी दाखवून सुद्धा देत आहेत. 25 वरती 1 आहेत. 1.3 षटकांचा खेळ झाला. फुल टॉस आहे. यह बहुत ही गलत गेंद आहे. या प्रकारच्या चेंडूंना सध्याच्या प्रगत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तरी थारा नाहीये. बघा कशा पद्धतीने हा फटका खेळला, चेंडू सीमारेखा पार, षटकार. थँक्यू. असा फुल टॉस बॉल म्हणजे खेळाडूला एक निमंत्रण असतं, मोठा फटका खेळण्याचं आमंत्रण, इन्व्हिटेशन आमंत्रण. तोहफा कबूल किया, तोहफा मिला था, तोहफा कबूल किया आणि चेंडूला पाठवलं मिड विकेट बॉन्ड लाईनच्या सीमारेषा पार, षटकार. 1 चौकार 1 षटकार. आणि एका गोष्टीचा उल्लेख तुम्ही चांगलं केलं होतं, अशा मोठ्या सामन्याला खेळण्यासाठी प्रगल्भता किती आहे, तुमच्यामध्ये मॅच्युरिटी किती आहे हे महत्वाचं. एक्सपिरियन्स महत्वाचा आहे, पण अशा गोष्टीला टॅकल करण्यासाठी, त्याला थोडंसं आपल्या बाजूला झुकवण्यासाठी जो अनुभव पाहिजे, जी मॅच्युरिटी पाहिजे, प्रगल्भता ज्याला आपण म्हणतोय, ती प्रगल्भता किती आहे. 1 चौकार 1 षटकार. धावा आहे धावफलकावरती 31. 1.4 षटकांचा खेळ झालाय. पुन्हा एकदा निखिल सज्ज होईल स्ट्रायकरला. ओमकार देसाई रिव्हर्सिव्ह खेळायचं होतं. खोलवर टप्प्यात चेंडू हाताळला होता, जोपर्यंत बॅकवर्ड पॉइंट मध्ये गलीचा क्षेत्ररक्षक जाईल उजव्या बाजूला, फील्ड करेल. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. 1.5 षटकांचा खेळ. धावा आहे धावफलकावरती 32-32. 32 वरती 1 अशी सद्यस्थिती आहे. बघा मी थोडासा मागे घेऊन जाईल तुम्हाला. ही मॅच कुठे बदलली आहे, कोणत्या षटकात बदलली आहे आणि पहिल्या इनिंगच्या कंपॅरिझन मध्ये जर का आपण बघायचं झालं तर ती 4थ्या षटकामध्ये बदललेली ही मॅच या मॅचच्या 4थ्या षटकामध्ये डिसाईड होणार आहे. डिसाईड म्हणजे नक्की हे वारे कोणाच्या बाजूने जास्त वेगाने वाहतात, कोणाच्या बाजूने झुकती आहे, ती सुद्धा या इनिंगच्या 4थ्या षटकामध्ये क्लिअर होणार. गणेश झिमनने पाठवून दिलाय, लपेटले चेंडूला, बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग, सीमारेखा पार येणारा हा दर्जेदार चौकार. थँक्यू. जसं तुम्ही उल्लेख केला होता की थोडंसं लपेटलेलं आहे गणेश झिमन. बघा विरारचा खेळाडू आहे, स्टुडंट विरारकडनं भरपूर क्रिकेट त्याने खेळले, शेवीकडनं केलंय, पण स्टुडंट विरार या टीमकडनं भरपूर क्रिकेट, बरोबर आहे, जीवदानीच्या खाली मैदान पण आहे ना, त्या मैदानावरचं भरपूर क्रिकेट झिमन यांनी खेळले. आणि आता बरोबर जर आपण मेगा स्क्रीनवरती पाहिलं तर आई जीवदानीचं मंदिराचं विहंगम दृश्य सध्या आपण पाहू शकतायत आणि ते दाखवण्याचा प्रयत्न केला. मॅचही रंगलाय आणि तो उंच डोंगर जेवढा उंच आहे ना तशी धावफलक उंच आहे. आता जीवदानी मंदिराच्या दिशेने जायचं तर 3 मार्ग आहेत, एक आपला 5 पायरीचा, एक आपल्याबरोबर गणपती मंदिराचा आणि एक लिफ्टनं जाऊ शकतात, फर्निक्युलर. आता तुम्हाला ठरवायचंय तुम्हाला कुठे लावायचंय, जायचं आहे, तुम्हाला दम आहे तुम्ही चालतही जाऊ शकता, वेळ वाचवायचा आहे फर्निक्युलर ट्रॉलीने तुम्ही जाऊ शकता, याचा अर्थ मोठ्या फटक्याने तुम्ही जाऊ शकता. या सर्व गोष्टी आता कॅल्क्युलेट होणार या मॅच मध्ये. नाही आणि एक शॉर्टकटद्वारे घासकोपरीवरून सुद्धा एक वरती रस्ता आहे, तुम्ही तिथून जर जाल तर तो सुद्धा मार्ग आहे. तुम्हाला त्याचा वापर करायचा तर इथं मात्र निरंतरतेने 1-2 चेंडू तुम्हाला षटकार अशा प्रकारची फलंदाजी करावी लागणार आहे. आता जसं तुम्ही उल्लेख केला शॉर्टकटने जायचंय की लॉंगकटने जायचंय, कोणत्या मार्गाने जायचंय तुमच्यावरती आहे. उद्दिष्ट एकच आहे डोळ्यासमोर की मंदिर गाठायचंय. इथे या 95 धावांचा डोंगर गाठायचा आहे आणि हे गाठण्यासाठी तुमच्या खात्यामध्ये जो काय प्लॅन आहे त्या प्लॅनवरती म्हणजे त्या केलेल्या प्लॅनवरती प्रॉपर एक्झिक्युशन कसं होईल याच्यावरती लक्ष केंद्रित करणं गरजेचं असणार आहे. ओमकार देसाईला या मॅचला कसं फिनिश करायचं माहित आहे. 36 वरती धावफलक आहे, अजूनही 24 चेंडू आणि 58 धावांची गरज आहे.
58 runs required to win. हो उजव्या इष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू जास्तच बाहेर आहे आणि वाईटचे सांगतात. हे षटक खूप महत्वाचं असणार आहे. आयुब शेखच्या हातामध्ये षटक दिलंय तिसरं, म्हणजे 2 षटकं जी होती ती 2 षटकं बाकीच्या गोलंदाजीने हाताळल्यात. आयकॉन प्लेअर आता आलाय. वसई तालुका आयकॉन याने पहिलं षटक हाताळलं. ऑल इंडिया ओपनच्या आयकॉनला तिसरं षटक दिलंय. म्हणजे इथे जर का दडपण आलं, इथे जर का विकेट आली तर चौथ्या षटकामध्ये ऍडव्हान्टेज द ग्रेट मराठा जुचंद्रकडे असणार. नक्कीच चांगल्या स्ट्रॅटेजीने तेही आल्यात. पण आता बॅटला ऑफसाईडच्या दिशेने स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. सुंदर फटका केलाय. चेंडू चालला सीमा रेषे पार. फक्त काळजी घ्या थोडीशी. चेंडू सीमारेषा पार गेलाय. चौकाराचा इशारा पंचाकडनं येत असताना आणि बॅटल साधं सुद्धा नाहीये. आपण बऱ्याच मोठ्या स्पर्धेमध्ये ठाणे वर्सेस मुंबईचा एक्झिबिशन मॅच पाहिलाय. आता ही वसईविरा प्रीमियर लीग आहे, पण सध्या ठाण्याचा कासा रवडवलीचा गोलंदाज आहे, तर मुंबईचा चेहरा, ज्याला टेनिस क्रिकेटचा चेहरा म्हटलं जातं, तो ओमकार आहे. हे बॅटल आहे, एक्झिबिशन मॅच नाहीये. तुमचं कॉन्ट्रीब्युशन वाली मॅच आहे. ठाणे आहे, मुंबई आहे आणि मॅच रंगलाय वसईविरा प्रीमियर लीग. आणि म्हणूनच म्हटलं ना, आजच्या दिवशीचे जे बॅटल आहेत ते ऑल इंडिया ओपन टुर्नामेंटपेक्षा काही कमी नाही आहेत. हे तारे सितारे, त्यानंतर हे टेलिकास्ट, त्यानंतर हे मैदान, त्यानंतर ही संपूर्ण जे बनलेलं ॲटमॉस्फिअर आहे त्याला बघता ही स्पर्धा काय ऑल इंडिया ओपनपेक्षा कमी नाही आहे. वसई विरारच्या सर्व खेळाडूंना रिवाजचा अटॅम्प चेंडू हयामध्ये डेल्मॉन की ओहो, इथे निखिल चेंडू खाली आलाय. आणि ज्या विकेटची मी चर्चा करत होतो ती विकेट ओमकार देसाईची विकेट आली आहे. मोठा ब्रेक थ्रू मिळवून दिलाय द ग्रेट मराठा जोचंद्र या संघासाठी. थँक्यू. हा फटका खेळताना आपण पाहिलं ओमकार देसाईला बघा, स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या उलट्या बाजूला लागला. उलट्या बाजूला हा चेंडू लागलाय आणि ज्यावेळेला झेल टिपलाय त्यावेळेला निखिलच्या चेहऱ्यावरचा आनंद सर्व काही सांगून जातोय. कारण हा महत्वाचा विकेट आहे. जसं तुम्ही म्हटलं होतं, हा प्राइजलेस विकेट होता. हा बहुमूल्य विकेट प्राप्त केलाय तो आयुब शेख यांनी या क्षणाला आता पाहिलाय. आता आपण अजून दुसऱ्या बाजूने चर्चा करूया. धावा आहेत दाबलकावरती 40. 22 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 54 धावा अजूनही करायच्या आहेत. 41. त्याच्यामुळे आपण दुसऱ्या बाजूला चर्चा करूया. ज्यावेळेला आपण सुमित ढेकलेचा विचार करतोय, ओमकार देसाईचा तालुका आयकॉन, ऑल इंडिया आयकॉन दोन्ही बाद झालेत. पण हे 2 खेळाडू आहेत ना, एक गणेश जीवन ज्यांनी स्वतःला पहिल्याच सिद्ध केले आहेत, पण दुसऱ्या बाजूला ऋतिककडे देखील क्षमता आहे, जो आता स्ट्रायकर आणलेला आहे. नाही, आणि त्यांना इथे सिद्ध होण्याची सुद्धा संधी आहे. इथून जर का या बाकी सर्व खेळाडूंनी स्वतःला सिद्ध करत असताना हा सामना 26-20च्या बाजूने झुकवला तर यांचं सुद्धा वेगळं नाव होणार आहे. परंतु जे ऑल इंडिया ओपन आयकॉन वर्सेस आयकॉन जे काय बॅटल होतं त्यामध्ये आयुब हा थोडा हवी ठरलाय. डेप्थ करणारा चेंडू वाईड यॉर्कर हाताळायचा होता. बाहेर अँगल क्रिएट करणारा चेंडू अँगल बनवण्यासाठीच आले होते. आयुब राऊंड विकेट येत असताना त्याने तोच विचार केला होता. आणि बघा, बिलकुल 4थ्या ते 5व्या स्टंपवरती चेंडू हाताळत असताना यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. सुंदर. आणि अशा मॅच मध्ये खेळण्याची आपण फार मोठी सवय आयुबकडे आहे. पण आता जसं आपण ऋतिकचा उल्लेख करतो, इथे तुम्ही हिट ठरला, इथे तुम्ही चांगली खेळी साकारली, एक ओळख तुमची निर्माण होणार आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडनं होत असताना ओळख तुमची निर्माण होणार आहे. बघूया, पंच रिफर करतील टेक्नॉलॉजी, अर्थात तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. जो ऑनफिल्ड अंपायरना पंचाने निर्णय दिलाय व्हाईट बॉलला, त्याला थोडंसं चॅलेंज केलेलं आहे. DRS जो घेतला जातो, डिसिजन रिव्ह्यू सिस्टम. आता इतकं कडाक्याचं ऊन आहे, तर तसा DRS आहे ना, तसा आपण खेळत असताना पाण्याबरोबर ORS पण घ्यायचं आहे. तिथे ORS पाहिजे, इथे वेळेवरती DRS पाहिजे. ORS आलाय, DRS आलाय. नाही, DRS ची चर्चा सुद्धा होणार आहे. परंतु त्याच्यामध्ये हे जे बॅटल एका संघाचं दुसऱ्या संघासमोर आहे, तसं मी मगाशी उल्लेख केला की ऑल इंडिया ओपन आयकॉन वर्सेस ऑल इंडिया ओपन आयकॉन, तालुका आयकॉन वर्सेस तालुका आयकॉन आणि जुचंद्र वर्सेस चंदन सर, असं हे बॅटल आहे. आता या बॅटलमध्ये जर का त्या भागाभागांमध्ये कोण विजेता असं जर विचार करायचं ठरवलं तर कैवल्य पाटील एका बाजूला, दुसऱ्या बाजूला सुमित ढेकळे होता. तर कैवल्य पाटील काही प्रमाणात म्हणजे सुमितची विकेट घेतल्या कारणाने तो त्याच्यावरती हवी ठरतोय. दुसऱ्या बाजूला ऑल इंडिया ओपनचा जो आयकॉन आहे आयुब याने ओमकारची विकेट घेतल्याने तो त्याच्यावरती वारी पडतोय. ओव्हरऑल टीमचा जर विचार करायचा झाला तर करंट सिनारिओ जर आपण बघितला, जो आस्किंग रन रेट सुरुवातीच्या पहिल्या षटकाच्या वेळेला होता त्याच्यापेक्षा थोडासा कमी राहिलाय. म्हणजे ओव्हरऑल शेवी 26 चंदन सर संघ हा थोडासा अजूनही धावांच्या बाबतीत वरचढ आहे. अजून ते VVPL चे षटक आहे ते आता वरती आलं. येस, इट्स अ फेअर डिलिव्हरी, कारण फलंदाज शफल झाला, ते स्क्रीनवरती सुद्धा दिसणार आहे. म्हणजेच धाबांचा विचार करा. बघा कशा प्रकारे हा चेंडू आला. आता
उजव्या यष्टीच्या बाहेर जरूर होता, परंतु फलंदाजाने सुद्धा खूप मोठा शफल केला होता तिथे आणि त्यानंतर चेंडूला सोडले. ना बघा तुम्ही आलं जसं एक गाणं फेमस आहे ना, वो बुलाती है जाने का नहीं, शफल किया तो खेळणे के बिना आने का नहीं. तुम्ही जर शफल केलं तर तुम्ही अटेम्प्ट करा आणि तेच पाहिलं गेलं होतं या क्षणाला. खेळण्याचा प्रयत्न केला तर ते ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. पुन्हा एकदा बीट होत असताना आपण पाहिलंय धावा धाबलकावरती जर आता पाहिलं तर 19 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय आणि 53 धावा करायचे आहेत. बॅटरला क्रॅक करायचं आहे तर या चेंडूवरती षटकार पाहिजे, चौकार पाहिजे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अलग अनेक अँगलने डेटा बघितला जातोय, परंतु आता इथे लगातार 3 चेंडू निर्धाव येतोय. तो उजव्या यष्टीच्या बाहेर बाहेर आणि चेंडू मागे निघून चालला होता. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला, तोपर्यंत एक धाव येत असताना बघायला मिळते, सिंगल धाव. आणि अशा प्रकारे तिसरं षटक इथे समाप्त झालं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावा धावफलकावरती आहेत. 2 गाड्यांच्या पतनानंतर टीम शैवी 26 चंदनसार या संघाच्या 42 धावा धावफलक आहेत. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर वळूयात उर्वरित 3 षटकांकडे. थँक्यू. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांचा खेळ संपताना धावा धाबावरती 42. कंपॅरिझन जर केलं ना 3 षटकामध्ये खेळ संपला होता तेव्हा ग्रेट मराठा होता 31 वरती. द ग्रेट मराठा जुचंद्र संघ होता 31, 31 धावा त्या. पण पुढचं षटक आलं तो 20 धावांचं, त्याच्यामुळे 20 + 10 त्या 30 धावा आल्या त्या. हे आता व्हीव्हीपीएल ओव्हर आलाय. या व्हीव्हीपीएल ओव्हर मध्ये 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धाबावरती 42 आणि 3 षटकामध्ये धावा करायची आता बरोबर आता 52, 18-52. सकाळी आपण 18-48 पाहिल्या, काल 18-47 पाहिल्यात. त्याच्यामुळे हे आव्हान आहे 18-52 ना 18-52 साठी. आणि हे चौथं षटक खूप महत्वाचं आहे, निर्णायक षटक आहे. अप्पीच्या हातामध्ये चेंडू आहे. हो, यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू आणि पंच तटस्थ असताना निर्धाव चेंडूची सांगता होतीये. बघा शफल झालं त्यानंतर आता अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. बघा या षटकाला तुम्हाला ऍटलीस्ट 12-15 या धावांपर्यंत न्यावा लागणार आहे जर आस्किंग 100ला मॅच करायचं असेल. अप्पी आज इफेक्टिव्ह बॉलर राहिलाय, इफेक्टिव्ह राहिलाय. चेंडू हवेमध्ये, रवी तिथे चेंडूला वेट करतोय. ओहो, वेट करत असताना थोडा उशीर, चेंडू गेला वाट लावून, सीमारेखा पार, षटकार. थँक्यू. या मोमेंटमला ब्रेक करण्यासाठी तुम्हाला फटका हवा होता, तो फटका खेळलाय. अक्रॉस द लाईन गेला, थोडस अगेन्स्ट द टर्न, अगेन्स्ट द विन खेळलं आणि अगेन्स्ट द विन खेळताना या चेंडूला पाठवलं सरळ मिड विकेट पडण्याच्या बाहेर. अजून खेळण्याचा प्रयत्न होता, ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न, प्रकाश अप्पी चेंडूच्या खाली आल्यात. जेल सुटलाय, जेल सुटलाय, जीवनदान लाभलंय. 1 धाव देखील आलेत. 1 धाव महत्वाची आहे, 1 धाव महत्वाची, 1 रन महत्वाचे या क्षणाला जर आपण पाहिलंय. आणि दुसऱ्या बाजूला आपण आता इक्वेशन बघूया. चेंडूचा खेळ राहिला 15 आणि धावा करायच्या बरोबर 15-2 30 आणि 15-3 45. 15-45 नाही 15-45 अगोदर मी या मॅचला थोडंसं वेगळ्या अँगलने बघतोय. म्हणजे तुम्ही 2 षटकातलं जे आस्किंग रेट आहे त्याच्यापेक्षा उर्वरित 3 चेंडूवरती किती हव्यात, तुम्हाला किती करायचे आहेत, किती धावांपर्यंत मजल मारायचं याचं कॅल्क्युलेशन हवंय. 3 चेंडूमध्ये जर का 2 मोठे फटके आले या मॅचमध्ये खूप मोठा कमबॅक होऊ शकतो शैवी 26 चंदनसार या संघाचा. जर 2 फटके नाही आले, हे व्हीव्हीपीएल षटक जे आहे ते लाभदायी जुचंद्रच्या बाजूने ठरलं तर मात्र या मॅचमध्ये खूप मोठा फासला बनताना दिसणार आहे. प्रकाश चुंबडा, अप्पीचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. बाहेर असताना कोणत्या प्रकारची हरकत दिसत नाहीये. चांगला वापर करत असताना त्या अँगलचा डॉट बॉलची सांगता होती. डॉट बॉलची सांगता थोडासा अँगलही क्रिएट केला गेला होता. ऑफस्टमच्या बाहेर हा अँगल क्रिएट केला गेला होता. हॅपी आहेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. इट्स आउट. पंचांचा इशारा आलाय. नाक छेडखानी करण्याचा प्रयत्न, बाहेर चेंडू होता. मार दिया जाए की छोड दिया जाए या दोन्ही द्विधा मध्ये होते. नाही मारला नाही खेळला, गडी बाद झालाय. विकेट गॉन.
थँक्यू डीजे 13-45 या इक्वेशन मध्ये मॅच होऊन थांबले. बघा कसं कसं हे चित्र बदललंय. BBPL ओव्हरची जी कहाणी आहे त्या कहाणीमध्ये आतापर्यंत वरचढ आहे. द ग्रेट मराठा जुचंद्र संघ थोडासा वरचढ आहे. 7 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. 1 चेंडू शिल्लक आहे. इथे जर षटकार आला तर त्या कहाणीमध्ये पुन्हा एकदा पलटणार दिसेल. म्हणजे अजून हातातून वेळ गेलेली नाहीये आणि वेळ निघून जाण्या अगोदर जर का तुम्ही त्याची खबरदारी बाळगलीत तर मात्र तुमची कहाणी बनवू शकते. नाही असं म्हणतात की काहीकांचा काळ कसं असतो, काहीकांची वेळ असते. आज जो पालापाचवला दिसतो ना कधी कधी हिरवळ असते. त्याच्यामुळे वेळ काळ आहे, सर्व काही आहे. इथे तेही दिसून येणार आहे. सनी आलाय अपना सपना मनी. पण मनी काय, ही ट्रॉफी आहे. जिंकायचं आहे आपल्याला. मनामध्ये स्वप्न आहे. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू या षटकातील मिस केलाय. हॅपी गो लक्की, हॅपी करतोय हॅपी. मागचा सामना त्यानं वाचवला. हा VBPL चा हा टास्क जसं तुम्ही नेहमी सांगतात चॅलेंज होतं, चॅलेंज देखील कायम ठेवले प्रकाश तुंगडा अर्थात हॅपी या क्षणाला. थँक्यू डीजे. 4 षटकांचा खेळ संपला. आता 12 मध्ये 12 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे. नाही 12-48 झाला त्यांना कळालं. चल 12 चेंडू आणि 48 धावा. याचा अर्थ काय माहितीये का, 400च्या स्ट्राईक रेंजला खेळायचं आहे. प्रत्येक चेंडूवरती जवळपास चौकार पाहिजे. आता असं नाही की आव्हान संपले, नाही संपले, पण तो मोमेंटम कुठेतरी दुसऱ्या बाजूला शिफ्ट झालाय. ओमकार देसाईचा विकेट, त्यानंतर आपण जर पाहिलं गणेश जिमनचं ते 7-8 चेंडू नॉन स्ट्राईक एंडला उभं राहणं, या सर्व गोष्टी आपण पाहिल्यात. 12-48 मॅच. स्ट्रायकर एंडला ऋतिक. पहिला चेंडू सीमा रेषे पार धाडलाय. लहरों के साथ तो कोई भी तैर लेता है, असली इंसान वही है जो लहरों को चीर के अपना रास्ता बनाए. ऋतिक तुम्हाला ते करायचं आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार. थँक्यू. आप्पीने चांगलं षटक फिनिश केलं जरूर, परंतु आयुबच्या षटकाची सुरुवात आणि त्याचं स्वागत षटकाराने केलं. जर का 3 ते 4 मोठे फटके आले तर कहाणी वेगळी दिसणार आहे. ही मॅच परत बनू शकते. पुन्हा एकदा यावेळेला डेप करणारा चेंडू पोझिशन बनवली ती, परंतु बॅट आणि पॅड मधलं अंतर वाढलं. ते अंतर वाढल्या कारणाने हा चेंडू निर्धाव स्वरूपाने येतोय. आता 42 धावा करायच्या आहेत. फक्त 10 चेंडूचा खेळणे शिल्लक. 10 चेंडू 42 धावांच्या आवश्यकता. आणि जसं तुम्ही हॅपीचा उल्लेख केला, हॅपीसाठी द ग्रेट मराठाचे ऑनर्स मोहन पटेल यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील आलंय. 10-42. बॅटला लागला थोडंसं आपण पाहिलं तर ऑफस्टमच्या बाहेर वारंवार बीट होतं. हे टेन्शन मला आहे. ज्यावेळेला तुम्ही एक चांगला फटका खेळता, स्ट्राईक वरती असता, त्यावेळेला काय झालंय, पूर्ण इनिंग मध्ये ऋतिकची तीच कहाणी. आणि एक षटका टोकलाय, पण आता पुढच्या 4 चेंडूवरती किमान 3 मोठे फटके पाहिजे. मॅच ऑन ठेवायचं आहे तर 3 चेंडूवरती 3 फटके पाहिजे. 3 चेंडू आणि 3 मोठे फटके. पाहूयात कशा प्रकारे पुढील चेंडू वेगवान चेंडू होता आणि त्या चेंडूवरती मात्र विकेट सॅक्रिफाईस होत असताना ऋतिकला मात्र मैदान सोडावं लागतं. परंतु सोडत जात असताना ही मॅच आता तितकीच बळकट बनत चालली आहे. विकेट डॉट याने द ग्रेट मराठा जुचंद्र संघ आता मजबूत स्थितीकडे चाललाय. शैवी 26 चंदनसर संघ पूर्णपणे या मॅच मध्ये मागे येत चाललाय. थँक्यू. म्हणून ते टेन्शनवाली गोष्ट होती. असं नाही की ऋतिक उपाध्याय चांगले फटके खेळले होते. आता तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आपण जसं सुजान मांजरेकर सरांना आता स्क्रीनवरती पाहतोय. मोठी स्पर्धा ISPL ची स्पर्धा ज्याने आपण एक ऑफिशियल पंच म्हणून पाहिलं होतं, त्याने इथे दाखवण्यात. आणि तेच आज वसई विरार प्रीमियर लीगला ऑफिशियल पंच म्हणून लाभल्यात. 8 चेंडू 42 धावांची आवश्यकता. खोलबटाप्याचा चेंडू होता, अलॉंग द ग्राउंड ड्राईव्ह केला, ऑफ ड्राईव्ह केला. चेंडू जोपर्यंत जाईल फील करतील
एक धावा चेंडूवरती पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय संदीप जाधव जे नवीन फलंदाज आलेत. 2 धावा चेंडूवरती पूर्ण केल्या जातात. 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल तो पुढे. 54-54 7 चेंडूचा खेळ आहे आणि 7 चेंडूमध्ये 40 करायचे आहेत. 7 चेंडू 40 धावा हा पासला मोठा बनत चाललाय. म्हणजे तुम्हाला प्रत्येक बॉलवरती मोठा फटका दाखवावा लागणार आहे. बघा ते जे गोलंदाज युटिलाइज करण्यात आले होते, गोलंदाज वापरण्यात आले होते, मागे चेंडू चालला, मागे क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळाली कल्पेश यांच्याकडून. एक धाव येते आणि एका धावेनेशी जर आपण पाहिलं तर 5 षटकांचा खेळ ते संपलाय. 55 वरती धावफलक जाऊन पोहोचले 4 विकेटच्या पतनानंतर. आता शेवटचं अंतिम षटक 6-39 हे आवाक्या बाहेरचं थोडंसं आव्हान आहे. काय या आवाक्या बाहेरच्या आव्हानाला आपण सस्ताना बघणार आहोत का? कारण मैदानाच्या आतमध्ये सनी आहे परंतु जर का 6 चेंडूवरती 6 षटकार जरी आले तरी सुद्धा 36 बनतात. 3 धावा तरी सुद्धा बफर आहेत. कहाणी कुठे बिघडली, कुठून कहाणी बदलायला सुरुवात झाली याच्यावरती चर्चा करायला आवडेल. नक्कीच, कारण जसं तुम्ही उल्लेख केला पहिल्या 13 चेंडू मधचा खेळ पाहिला ना, पहिल्या 13 चेंडूमध्ये 40 धावा आल्या त्या. पहिल्या 13 चेंडूवरती 40 धावा आल्या त्या. ओमकारचा तो विकेट आला, ओमकार देसाईचा तो विकेट आला आणि त्याच्यानंतर हाताळलेल्या 16 चेंडूवरती फक्त 16 रन आल्या. कहाणी तिकडून बदलले. पहिल्या 13 चेंडूवरती तुम्ही 40 रन केल्या होत्या. स्टार्ट जो धमाका केला होता तो धमाका तुम्ही कायम ठेवू शकले नाहीयेत. याचा अर्थ सुमित बाद झाले होते, पण ओमकार किंवा इतर खेळाडूंना एक मोठी खेळी करायची होती, ती खेळता आली नाही आहेत. आणि आहिस्ता द ग्रेट मराठा जुचंद्र संघ आता क्वालिफायच्या मॅच मध्ये आपल्या क्वालिटी दाखवतोय, एक टप्पा पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. नाही, अशी एक मॅच झाली होती, तुम्ही बघितलं असेल तर पहिली मॅच ज्या वेळेला या 2 संघांदरम्यान खेळवली गेली होती, म्हणजे आजच्या दिवसाची दुसरी मॅच, त्याच्यामध्ये प्रथमेश ठाकरे, सोहेल आणि विश्वनाथ जाधव लवकर बाद झाले होते. ते ज्या वेळेला बाद झाले त्यावेळेला ज्या प्रकारची इनिंग दानिशने खेळली, ज्या प्रकारे अशरफने खेळली, त्या इनिंगला बघता म्हणजे त्या मिडल ऑर्डर ज्या प्रकारे क्लिक झाला होता त्यामुळे त्यांना ते यश मिळालं होतं. इथं तो रोल ऋतिक उपाध्याय, गणेश जिमन याने करणं गरजेचा होता. आणि तिथून येणारे निर्धाव चेंडू, तिथून येणारे डॉट बॉल, विकेट्स याने प्रेशर वाढत गेलं. आणि खास सर्वात मोठं म्हणजे ते व्हीव्हीपीएलचं षटक, तिथून मॅचला वेगळी कलाटणी मिळाली आहे आणि आता सामना जो आहे तो आवाक्या बाहेर निघून गेला. नाही म्हणजे तुमच्या बोलण्याचा थोडासा आपण जर थोडासा अर्थ काढण्याचा प्रयत्न केला तर जास्त डिपेंड शेवी 26 ओमकार देसाई आणि सुमित टेकलेवरती होता. टीम ॲज अ टीम युनिट तुम्हाला टीम 94 किंवा द ग्रेट मराठा खेळते कालच्या दिवसामध्ये शिवसाई तितके काही सुपरस्टार नव्हते त्या टीम मध्ये, पण तरी सुद्धा चांगली कामगिरी त्यांनी केली होती. त्याला कारण होतं एक टीम युनिटनं काम केलं होतं, टीम वर्क केलं होतं, हार्ड वर्क केलं, स्मार्ट वर्क केलं. त्याच्यामुळे ते टीमला जे क्वालिफाय होताना पाहिलंय इम्पॅक्ट प्लेअर विशाल इम्पॅक्ट प्लेअर आलाय, पंचाकडे इशारा होत आलाय. त्याच्यामुळे ऍज अ टीम युनिटने तुम्हाला जायचं होतं तर कुठेतरी शेवी 26 चा संघ त्या टीम युनिटच्या खेळामध्ये मागे पडलाय. विशाल नाईक मैदानाच्या दिशेने आलाय आणि त्याने मात्र चेंडूला मोठ्या फटक्यात कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅटची एज घेऊन चेंडू हातामध्ये जाऊन विसावलाय. कैवल्यांच्या विकेट येते, अजून एक विकेट. आता औपचारिकता शिल्लक राहिली राहिलेली असताना आपण बघतोय तर आजचा दिवस बघा प्रकाश तुंबडा अर्थात हॅप्पीने गाजवलेला आहे. पहिला तर त्या 6-4 डिफेंड केल्या, त्याच्यानंतर मोक्याच्या वेळेला विकेट त्यानं प्राप्त करून दिला, धावा रोखल्या. आणि जसं आपण म्हटलं की या टीमचे ओनर मोहनदादा पाटील यांच्याकडनं सुद्धा त्यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राईज देखील आले. त्यांना माहिती आहे आपला संघ, आपल्या खेळाडू चांगली कामगिरी करतात, मग त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम मोहनदादा पाटील यांच्या माध्यमातून या सामन्यामध्ये केलं जात आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि नक्कीच जसं तुम्ही सांगितले फक्त एक फॉरवर्ड एक औपचारिकता बाकी या स्पर्धेमध्ये सामन्यातली. नाही, औपचारिकता शिल्लक आहे. आणि दुसरा एक उल्लेख केला, प्रकाश जुमडा अप्पीने प्रभावित केलं. म्हणजे वसई तालुक्यातील जे काही खेळाडू इथून लाईमलाईटमध्ये किंवा प्रकाश जोतात आणण्याचा प्रयत्न इथून आपण करत आहोत आणि इथून भरपूर सारे खेळाडू दिसणार आहेत. त्यापैकी प्रकाश दुमडा आहे किंवा दुसऱ्या बाजूला अक्षय राजभर आपण टीम 94 कामंडमध्ये बघितला. म्हणजे कालच्या दिवसामध्ये अनिकेत चौधरी आणि बाकी वैभव वगैरे यासारखे खेळाडू जे दिसले त्यामध्ये यांचा सुद्धा समावेश आहे. आणि आता बंटी विचित विचारे मैदानाच्या दिशेने आलाय आणि आता मॅचला फक्त एन्जॉय करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, कारण आता जवळजवळ आव्हान संपुष्टात आलंय. द ग्रेट मराठा जुचंद्र संघ विजयाचा सुगंध त्यांच्याकडे येताना दिसतोय. शेवटचा अंतिम चेंडू प्रकाश तुंबडा अप्पी आणि अशा प्रकारे सामना फिनिश, सामना संपलाय, सामना जिंकलाय. द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाने पराभवाच्या छायेमध्ये जातोय. शेवी 26 चंदनसार हा संघ. मॅच समरीज आपण पाहिजे तर थँक्यू डीजे.
मॅच समोर आपण पाहूया. द ग्रेट मराठा जुचंद्रने केल्या 93 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रसाद भुतेची 13 चेंडूमध्ये 31 धावांची केली. समीरने दिलेली 7 चेंडूमध्ये 19 धावांची त्याला 7 होते. 2 विकेट विलास सूर्यचे नक्कीच घेतले, पण ते 1 विकेट जे मागणं ठरलं ते BBPL ओव्हर आणि तिथून मॅच बदलला, सामना बदलला. 1 विकेट ऋतिक उपाध्यायच्या नावावरती. ओमकार देसाईचे एक 2 षटकांचा स्पेल ज्याच्यामध्ये 27 धावा पाहिल्या. 1 षटक नेस्टरच्या नावावरती. पाटला करताना सुरुवात धमाकेदार होती. सुरुवात षटकारानं केली होती. ओमकार देसाईची 11 चेंडूमध्ये 32 धावांची केली. ऋतिक उपाध्यायची 11 चेंडूमध्ये 14, पण डॉट बॉल भरपूर आले. 2 षटकार जरूर आले. 1 चौकार सुमीच्या नावावरती, 1 चौकार गणेशच्या नावावरती. 1 विकेट कैवल्याच्या नावावरती. 4:15 मॅच चालू होणार. ओके. आज संपूर्ण स्पर्धा आपण पाटील नेटवर्कच्या माध्यमातून देखील बघतोय. कॅमेरामॅन अनुराग चव्हाण, अभिषेक यादव, उत्सव मिश्रा, सुरग मिश्रा आणि ब्रॉडकास्टिंग जर पाहिले तर आता सध्याच्या घडीला ऍज ऑपरेटर म्हणून मुन्ना जयस्वाल. शैवी 26 सगळे खेळाडू आपण स्टेज जवळ यायचे. शैवी 26 चे सर्व खेळाडू आणि खास करून पाटील नेटवर्कचे प्रोप्रायटर आहेत नितेश मोरेश्वर पाटील, पालघरचे आपले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून संपूर्ण आपण ही स्पर्धा युट्यूबवरती पाहू शकता. मागच्या मॅच